नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात कृषी सल्ला चॅनल। आम्ही तुमच्यासाठी एक म्हैस पालन व्यवसाय करणाऱ्या सांगोला तालुक्यातील वझरे गावातील परमेश्वर धुरे पाटील यांच्या श्री स्वामी समर्थ डेअरी फार्मची यशोगाथा घेऊन येत आहे। परमेश्वर धुरे यांनी सर्व अडचणींवर मात करून हा व्यवसाय उभा केला। सुरुवातीला त्यांनी हरियाणातून 12 मुरा जातीच्या म्हशी आणून व्यवसायाला सुरुवात केली। आज त्यांच्याकडे 280 लहान मोठ्या म्हशी आहेत। त्याचबरोबर त्यांनी ब्रीडिंगसाठी चांगले बूल तयार करून चांगल्या वगारी सुद्धा तयार केल्या आहेत। व्यवसायात जसा फायदा मिळू लागला तसं त्यांनी उत्तम गोठा बांधणी तसेच सुक्या चाऱ्यासाठी गोडाऊन, पाणी साठा करण्यासाठी टँक व इतर सर्व गोष्टींचं नियोजन केलं। दुधाचे उत्पादन चांगले मिळावे व म्हशींचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ते म्हशींना चांगल्या क्वालिटीचा ओला व सुका चारा देतात। तसेच चांगल्या ब्रँडची सरकी पेंट, हरभरा चुन्नी, गहू भुस्सा म्हशींना देतात। आज त्यांच्या या व्यवसायामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळतोय। त्यांच्या या फार्म मधून दररोज 1600 लिटर दूध उत्पादन होते व त्यांना महिन्यासाठी लाखोंचा नफा मिळतो। खरं तर हा प्रवास परमेश्वर यांच्यासाठी सोपा नव्हता, परंतु त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन हा व्यवसाय यशस्वी केला। आज देखील ते कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। त्यांच्या यशामुळे त्यांनी अनेक युवकांना देखील प्रेरित केले आहे। चला तर मग आता आपण मुलाखत पाहूयात। शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी, आज पुन्हा एकदा आपण श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म या ठिकाणी आलो आहोत। नमस्कार। नमस्ते। आपला परिचय करून द्या आणि या फार्मचं एक्झॅक्ट लोकेशन सांगा। मी परमेश्वर अशोक धुरे, सांगोला तालुका वझरे गाव, हा छोटं गाव आहे वझरे गाव म्हणून। सांगोला पासून 20 किलोमीटर आहे आणि आटपाडीतून 14 किलोमीटर वरती आपलं लोकेशन आहे। नाझरे वझरे बलोडी म्हणलं का कोणी सांगते तुम्हाला गाव, वझरे गावामध्ये आपला हा फार्म आहे। ओके। तर आता टोटल किती लहान मोठे जनावर किती? आता लहान मोठं माझ्याकडे मोठ्या म्हशी 200 250 म्हशी आहेत आणि रेड्या बघितल्या तुम्ही चांगल्या पद्धतीने रेड्या 40-50 रेड्या आपण तयार केलेल्या चांगल्या पद्धतीने। काय त्याच्यातल्या 5 बी झालेले आहेत, काय गाभण बी आहेत, काय दुधाचे आता येला झालेले आहेत। बरोबर। टोटल किती संख्या आहे? टोटल आपल्याकडे 280 संख्या आहेत सध्या। 280। बर। तर तुम्ही ज्या रेड्या म्हणला त्या घरगुती तयार केल्यात का हरियाणावरून आणले? नाही, हरियाणावर नाही। ज्या म्हशी ज्या आपल्या फुडल्या होत्या ती पाठीमाग आपण चांगल्या पद्धतीने तयार केलेल्या आहे। जी पहिल्या लोडला आपल्याला म्हशी आल्या होत्या त्या लोडच्या आपण तयार करून लहानाच्या मोठ्या आपण हितने केलेल्या। आपण हरियाणातून रेड्या आणत नाहीये। बरोबर। किती दिवसापासून हा व्यवसाय करताय आणि किती मशीन पासून चालू केला? पहिल्यांदा आपण 5 म्हशीपासून सुरुवात केली होती, तब्बल आज 200 म्हशीवरती पोहोचलेलो आहे आपण। बर। आणि आता आपल्याकडे आहे का नाही, साधारण मोठ्या म्हशी 200 द्या आणि बारकी 47-48 रेड आहेत आपल्याकडे। बर। 2 रेड आहेत, मोठं टॉप क्वालिटीचं ब्रीडिंग आहेत रेड आपल्याकडे। लहान मोठे धरून सगळे 300 आसपास आहे। बर। तर आता सध्या कसा गोठ्याचं मॅनेजमेंट कसं चाललंय? किती वाजता सकाळी गोठा चालू होतो, संध्याकाळी किती वाजता बंद होतो? सकाळी आपला गोठा म्हणजे आता धुयाला चालू आहे, पाठीमागे बघितले तुम्ही। आता धुयाला चालू आहे म्हणजे समजा साफ सफाई करायची, कुटी करायची। 10-10:30 वाजता आपला गोठा परत बंद होतो, म्हणजे शांतता रेस्ट पिरियडला सोडला जातो। बरोबर। आणि परत बरोबर 3-3:15 ला गोठा चालू होतो। चारा टाकणे म्हणा, चंदी टाकणे म्हणा, शान ओढणे म्हणा, ही 3 ला काम कसं चालू होतं आपलं। बरोबर। आणि परत 4:30-4:45 ला आपल्याला धारा चालू होत्या। 7-7:15 वाजेपर्यंत धारा संपतात आणि परत नंतर पाणी सोडणे, शान ओढणे हे काम चालू होतं। परत तसंच आपलं 8-8:30 ला गोठा बंद होतो संध्याकाळी आणि परत तसंच डायरेक्ट रात्री 3:15 ला जी टायमिंग दिवसाचं आहे तिथं संध्याकाळचं 3-3:15 ला परत गोठा चालू होतो। परत तीच रोटेशन चालू, चारा टाकणे, चंदी टाकणे हे चालू होतं, धारा काढणे। साधारण एका म्हशीला एक 12 ते 16 लिटरची जी म्हैस असते, तर म्हशीचा डाईट कसा? डाएट म्हणजे काय माहितीये का, चारा कुठल्या पद्धतीने तुम्ही वापरताय ह्याच्यावरती चांगला अनुभव आहे। मका असेल किंवा ऊस असेल किंवा नेपिर असेल, हरभऱ्याचं बुसकाट असेल, तुरीचं बुसकाट असेल, तर ही आम्ही कंटेन एक मिक्स करतो। साधारण एका म्हशीला आपल्या 15 लिटर 18 लिटरची जर म्हस असेल तर तिला दोन्ही टायमाला साधारण 18 ते 20 किलो चारा गेला पाहिजे। सरकी पेंट असेल, हरभरा चुनी असेल, गहूभुशी असेल, छिलका असेल किंवा मकाचा भरडा असेल, शियाचं प्रमाण काय आहे, पर लिटरला आपल्याला 300-400 ग्रॅमनी त्याला द्यायचं आहे। बरोबर। हिशोब सांगा त्या म्हशीचा। 12 लिटर दूध झालं दिवसाचं, 4-4.5 किलो खुराक झालं त्याचा, आणि काय असेल तो चारा। तर त्या 12 लिटर मधून याचा खर्च वजा, कारण किती पैसे राहते त्या? आता कसं आहे माहितीये का, दिवसाला मस 18 लिटरची बी असू द्या
आणि 12 लिटर जी असतं खर्च तेवढाच आहे. बर खर्च तेवढाच आहे. खर्चामध्ये असं नाही की बाबा म्हैस दूध ज्यादा देते म्हणजे तिचं कॉस्ट ज्यादा होईल असं काही नाही. मग 18 लिटर जे म्हशीला बी तेवढाच खर्च आहे आणि 12 लिटरच्या म्हशीला बी तेवढाच खर्च आहे. फक्त काय करायचं याच्यामध्ये मॅनेजमेंट, फक्त थोडस गणित आपल्याला जुळवायचं. कुठल्याचं चाराचं त्या गोष्टीचं. साधारण एक म्हशीला आहे का नाही दिवसाला 300 रुपये खर्च आहे आपल्याला. बरोबर बर 300 रुपये खर्च आहे. एका म्हशीचं 60 रुपये लिटरनं जर दूध धरलं तर 15 लिटरचं पैसे किती होतात बघा. साधारण 850-900 रुपये होतात. एक 300-350 रुपये म्हशीचा खर्च आहे. एक 500 रुपये आपल्याला चांगल्या पद्धतीने एका म्हशी मागं पर म्हशी मागं राहतात. महिन्याला साधारण म्हशीचं दूध होते बघा 22,000 ते 23,000. बरोबर. साधारण 8,000 ते 9,000 रुपये भयाचा पगार म्हणा, मेंटेनन्स म्हणा आणि चारा मॅनेजमेंट म्हणा, ह्याच्यामध्ये 8,000 ते 10,000 रुपये खर्च होतो. 11,000 ते 12,000 रुपये आपल्याला निव्वळ नफा एक म्हस देते आपल्याला महिन्याला. बर आता साधारण किती म्हशी दुधाच्या आहेत आणि किती दूध गाभण? आता माझ्याकडे जे आहेत 130 ते 135 म्हशीचं दूध कंटिन्यू चालू असते माझी सायकल. बर ही सायकल मी चांगल्या पद्धतीने बसवलेली आहे गोट्यामध्ये. बर कसं आहे क्वांटिटीत गेल्यानंतर कसं आहे माहिती आहे का, स्टेप बाय स्टेप आपण लोड टाकत गेलो. म्हणजे साधारण पहिला टप्पाचा साधा आपला आज टाकला तर इथून एक दीड महिन्याच्या काळावरती आपण एक 20 टाकल्या 10 टाकल्या जे आपलं काय बजेट असेल त्या हिशोबाने, त्या बजेटच्या हिशोबाने आपण ते काम केलेलं आहे. आणि कमीत कमी 1,000 लिटर दूध माझं गोट्यावरून कुठं जात नाही. आज आपलं दिवसाला दोन्ही टायमाला दूध आहे 1650, 1630, 1640 त्या हिशोबाने दूध जातं आपलं. बरोबर. म्हशीच्या कॉस्ट भरपूर वाढलेल्या आहेत. बरोबर आहे. आणि आता एक सर्वसामान्य माणसाला जर खरेदी करायचं म्हटलं तर एक रिस्क वाटणार. आता रिस्क म्हणजे काय माहितीये का, लक्षात ठेवा आपल्याला कुठलाही बिझनेस करायचा असेल तर त्याला रिस्क ही लावावं लागते. कुठेही जाऊन आपल्याला भांडवल गुंतवायचं लागणार आहे. फक्त हे असं आहे की डोळ्यासमोर लक्ष्मी आपली. आज ह्याच्यावर जर नजर फिरवली का नाही तुमचा कटाळ जाग्यावरती फिरून जातो आमचा. एवढं मन सोक्त वाचतं इथं. स्वतःचा बिझनेस आहे, घरचा बिझनेस आहे, कोणाला हांजी मानायची गरज नाही, कोणाला काय म्हणायची गरज नाही. आज तब्बल 200 म्हशीवर आपण काम करत असताना पलीकडे आपण खरेदी विक्रेतीचं काम करतोय. आवड समध्या गोष्टीतनं ठेवावं लागते. शेतकऱ्याला असू द्या किंवा मला असू द्या, मी पुढे चांगल्या पद्धतीने काम करतोय म्हणून तिकडे 1-2 म्हशी मी शेतकऱ्याला मायापासून सप्लाय करतोय. बरोबर. आणि त्यांना देत असताना आपण आपल्या नावाची किंमत करतो. बरोबर. एक सांगा आता मला, तुम्ही जे म्हणला की हे चालतोय नफा राहतोय, सुरुवातीला तुम्ही कोणत्या वर्षी म्हशी आणल्या 10 आणि त्याच्यात फायदा राहिला का? फायदा राहिला तरी बी काय अडचणी आल्या का? अडचणी सुरुवातीला माणसाला अनुभव 100% काय ते पहिलं ज्यावेळेस मी 5-2 आणि 5चा असा 12चा लॉट मी 10 दिवसाच्या आतमध्ये आणला. अडचणी भरपूर आल्या. तांत्रिक अडचणी पैशाखंड आल्या, नियोजन नव्हते. आणि बाहेर जे आम्ही माझे मोठे बंधुराज पुण्याला असतात इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर आहे ते बी त्या साईडला फिरत होती. मी बी आपलं जसं ह्या बाबा आज बाबा सोलापूरला एक गोठा आहे किंवा इकडे बारामतीला आहे, कोल्हापूरला आहे, त्या भागात आम्ही फिरलो. पण जशी म्हणावं अशी आम्हाला जी गायडन्स होता, माहिती पाहिजे, लोकांनी प्रशिक्षण काढून पैसे छापाय धंदा चालू केलेला आहे, त्या गोष्टीत आम्ही तिथेही फिरलो. आम्हाला मार्गदर्शन नाही. मस घ्यायचं काय सांगत नाही, ते प्रोडक्टच घ्या म्हणून सांगते. मारायला ती काय आपल्या खिशात आणि मस नाही दारात आणि ते प्रोडक्ट घेऊन काय करायचं. बरोबर. मग ह्या गोष्टीतनं लढत जात असताना का नाही एकच फक्त जिद्द ठेवली की आपण आपल्याला ह्या धंद्यामध्ये कसं तर सक्सेस व्हायचं. आणि वडिलाच्या पूर्वी आपल्या पंढरपूरच्या म्हशी 10-20 होत्याच आपल्या इथं. 2021ला मी लॉकडाऊन उघडल्यानंतर ही व्यवसाय चालू केला. वडिलाची दावण होती ती मी जरा मोठी दावण केली माझ्या पद्धतीने. म्हणजे बसून मी सिटीत इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर वायरमॅनच आहे. मी वायरमॅन काम करत असताना लॉकडाऊन मध्ये इकडे आलो. बंधुराज म्हणले थोडंसं आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे. मग वडिलांना म्हणलं पंढरपूर विकून टाकू आपण आणि थोडस ह्या म्हशीकडे वळू. ठीक आहे म्हणला. मोठ्या लाट म्हशी वडील सुद्धा आम्हाला थोडं विकू केला त्या टायमाला की बाबा एवढ्या मोठ्या म्हशी त्या गाप जाणार नाही. त्या हे एक मोठा लोकांचा फॉल्ट होता, गाप जाणार नाही त्या. मग मी ह्यात काम करत असताना 12 म्हशी आणल्या. आमचा एक मित्र आहे अमर दायगोडे म्हणून डॉक्टर आहे, चांगला अनुभवी डॉक्टर आहे, चांगला 30-40 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी सांगितलं बाबा परमेश्वर तुम्ही करा, काय अडचणी येऊ देणार नाही. मग पहिल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रेडा नव्हता आपल्याकडे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला लागलो. त्यांनी वेळेवरती येऊन स्विमिंग सोडणे म्हणा, टायमावरती तिला बघणे, त्यांचाही आपल्याला चांगला पाठिंबा भेटला आणि एक बॅकअप भेटला. डॉक्टर म्हणजे लक्षात ठेवा फॅमिलीचा डॉक्टर असल्या का आमचं ते डॉक्टर आहे अमरदाई. त्यांच्या बरोबर काम करत असताना त्यांनी आम्हाला चांगला सल्ला दिला. अडचण काही येणार नाही, दुधाच्या म्हशीची कॅपॅसिटी भरपूर आहे, या जेवढा टाकसाल तेवढं तुमचं निघतंय खाली, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मग त्या 1 महिना आम्ही कंपल्सरी थांबलोच. ज्या तारखेला म्हस आणली होती त्या तारखेपर्यंत आम्ही लिहून ठेवलं 1 महिन्याचं शेड्यूल. मग खर्च वजा उडून आम्हाला त्या टायमाला बघा 12 म्हशी माग आहे का नाही 1,16,000 रुपये राहिले होते 12 म्हशी माग.
मग परत विचार केला आता काय करूया, मग परत प्रत्येक 1 तारखेला 10 म्हशी आणायचं नियोजन केलं आपण. प्रत्येक 1 तारखेला 365 दिवसात आहे का नाही, 12 महिन्यात आहे का नाही, 120 म्हशी केल्या आपण. आणि तिथनं पुढे कसं आहे, खरेदी करत विक्रेती करत असताना त्यातल्या 10 म्हशी आणायच्या, 5 म्हशी विकल्या का 5 म्हशी इकडे टाकायच्या, 10 म्हशी आणल्या का 2 म्हशी विकल्या का 8 म्हशी इकडे टाकायच्या. असं करत 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 जाऊन आपण एवढा गोठा. लोकांचा गैरसमज पहिला काय आहे की गाभण जात नाही. कधी शेतकऱ्यांना 100% तुम्हाला सांगतो आहे का ना, याच्यामध्ये कुचपून जाऊ नका. गाभण का जात नाही त्याच्यावरती थोडा अभ्यास करावा लागतो. टायमिंग असते, टेबल असते. तुम्ही मे जूनला गाभण घालवायला आलो कसं जायचं, बरोबर हा असं आहे ना. ज्या पोझिशनला त्याच्या थंडीच्या मोसम मध्ये म्हणा, थोडा हिवाळ्यामध्ये म्हणा, ह्या गोष्टी थोडस त्याच्यावरती काम करायचं. बरोबर भरत असताना आज जर उन्हाळ्याचा तुम्ही लोड टाकला तर पुढे जाऊन बरोबर सक्सेस तुमच्या म्हशी होते. राईट. मग ह्याच्यातनं थोडं काम चांगल्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला. बरं, मला एक सांगा, आता तुमच्या गोट्यामध्ये 2 बुल बघितले मी, चांगल्या मोठ्या मापाची बुल आहेत. तुम्ही सांगा मला आता, एक नॅचरल ब्रीडिंग चांगलं का आर्टिफिशियल? म्हणजे नाही, नॅचरली म्हणजे काय, ती सक्सेस आपल्या डोळ्यासमोर होणार आहे ना. आता डॉक्टर असते सिमिंग टाकल्याची काय, माझा एक डॉक्टर अनुभव आहे म्हणून मला त्यांच्यावर 100% भरोसा आहे. आता इथून बाहेर गेल्यानंतर तुम्हीच म्हस घेऊन गेलाय म्हणून समजा 2 म्हशी घेऊन गेलाय आणि तुमच्या इथला डॉक्टर पाटील, तुम्ही मला फोन करणार, दुरे पाटील राव मस सिमिंग सोडलं, मस काय गाप लागले नाही. डाऊट आहे ना. बरोबर, डाऊट आहे ह्या गोष्ट. सिमिंग व्यवस्थित जर आतमध्ये तिच्या पिशवीमध्ये जर सोडलं तर 100% सक्सेस होतं. पण डॉक्टरवर डिपेंड मोठा आहे काय की बाबा स्विमिंग चांगलं सोडलं. बरोबर आहे. आता याच्या आधी आर्टिफिशियल नव्हतं. जेवढ्या काही म्हशी हरियाणात उत्पत्ती झाली त्या बुलच्या माध्यमातूनच झाली. 1-1, 1.5, 2 कोटीचे त्या हरियाणामध्ये बुल आहेत. आता रोगला आहेत 21 कोटीचा, 18 कोटीचा बुल आहेत हरियाणामध्ये. आता आपण युवराज रेडा बघतो, काय त्याची अवलाद माझ्याकडे 1-2च आहे. नशिबंद आहे त्या माणसाला काय अपघात झाला त्या रेड्याचा. तसल्या जर 2 अवलाद महाराष्ट्रात तयार झाल्यावर महाराष्ट्र पुढे गेला नसता का आपला. बरोबर, अशा बी गोष्टी आहेत ना. बरोबर. आपल्या त्या माणसांचं काय माहितीये का, मी चाललोय पुढे वाढायचं कसं, हे सिस्टीम आहे आपल्या इथं. बरोबर. एक अशा 7-8-10 नमुना आहेत आपल्यापाशी, 20-22-25 लिटर प्लसच्या म्हशी. बरोबर. काय गोष्टी पुढे आणाही नसतात. गोठा असतो हे काय, माझा इकरीचा धंदा नाही मोठा, असा आहे ना. ते घरचा गोठा, व्यवस्थापनचा गोठा येऊ, त्याच्यामुळे त्या गोष्टी काय पुढे आपण आणलेल्या आहेत. आलं भविष्यात तर आपण ती 100% सक्सेस करू. 25 लिटरचे शेतकरी मित्रांनो या गोट्यामध्ये म्हैस देखील आहे. तुम्ही जेव्हा सांगोल्यात येताल तर नक्की वजरे गावामध्ये हा फार्म आहे. या फार्मला भेट द्या. मुक्कामाची देखील सोय आहे, सोय चांगल्या पद्धतीने, खाण्याची सगळी सोय आहे. तुम्ही राहू शकता. सगळं मॅनेजमेंट म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मॅनेजमेंट कसं चालतंय हे या गोट्यामध्ये लाईव्ह तुम्ही बघू शकता. तसंच दादा मला एक सांगा, आता आपलं सिमेंट्स वरती देखील बोललो, एक जी मुरा म्हशीची पहिचान असते, जे रिंग सिंग बोललं जातं, पातळ चमडीची बोललं जातं, जे जास्त दूध देते ती मुर्रा बोलली जाते. तर काय काय खासियत आहे या मुर्राची? यात काय खासियत आहे माहितीये का, म्हस कशी पाहिजे माहितीये का, म्हस यात आहे का नाही, हरियाणामध्ये 2 ते 3 जाती आहेत. बर. गुजरात बॉर्डर आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, युपी आहे, परत दिल्ली आहे, आणि त्याच्यानंतर हरियाणा, इसार जी काय आपला भाग, तिथला किरकोळ भाग, जंगल भाग आहे, मोकळा भाग, त्याच्यामध्ये ही फक्त सुक्या जंगलमध्ये म्हशी मिळणाऱ्या ही हरियाणा नसलच्या म्हशी. आता म्हस खरेदी करत असताना म्हशीचं शिंग बघणं फार गरजेचं आहे. बरोबर. छोटं असावं, बारीक असावं. जी मोठं शिंग येते ती ओळखायची की गुजराती म्हस आहे. बरोबर. आणि राहिला विषय, म्हस हरियाणाची कुठलीही असू द्या, लांबी ज्यादा असते. आता ही जी म्हस उठते बघा, ही मेंढी म्हस आहे. हा मला वाटतंय का नाही नव्याण्णवडी कोणाच्या गोठ्यावर ज्यादा म्हशी दिसणार नाही. ही हिरा वेगळाच आहे. या आता रोगला आपल्याला आहे का नाही, तुम्ही जर संध्याकाळी दूध धार काढून बघितलं तर साधारण तुम्हाला 9.5-10 लिटर एका टायमाला दूध दिसते. ही जी शिंग आहे ती हालत असते. ही एक नमुना तयार झालेला आहे त्यांच्या तिथं. ह्याचं काय फार ब्रीडिंग नाहीये. तर ही ओळखत असताना मग हाईट बघणे, तिचं चवड बघणे, शिरा बघणे, थानाची डिस्टन्स बघणे, ह्याच्यामध्ये चामडी त्याची पातळ पाहिजे आपल्याला, अशी चमकली पाहिजे, लाईट न लावता ती म्हस चमकली पाहिजे, अशा हिशोबाने म्हशी मुरा म्हशीची ओळख असते. बरोबर आहे. आणि अंगावर चकाकी पाहिजे, चकाकी पाहिजे, चांगल्या पद्धतीने चकाकी पाहिजे. हे झालं मुरा म्हशीची पहिचान. आता जे तुम्ही रेड्या संगोपन करताय, वगारी संगोपन करताय, त्यामध्ये कसं कसं संगोपन करताय? जन्मल्यानंतर किती दिवस तिला दूध पाजताय, किती लिटर पर डे दूध पाजताय, आणि पुढं गाभण राहीपर्यंत त्यांचं संगोपन कसं? आता कसं आहे माहिती, आता ही म्हस समजा हिला रेडी आहे खाली, हिला रेडी आहे शेवटपर्यंत, ही म्हस आटूस तर 9 महिने 10 महिने दूध देते म्हस आपलं. हिला आटूस तर 100% रेडी असू, रेडा असू, पाजायचंच. किती लिटर?
साधारण एका दोन्ही टायमाला आहे का ना 1 लिटर गेलं पाहिजे. बर शेवटी ती पेल्यानंतर आईच्या थानाला पेल्यानंतरच मुलं वाढतं. बर तुम्ही अंगचं जर बाटली लावून जर पाजायला लागला तर सिस्टीम जुळणार नाहीये. बरोबर. जेवढं ती थानाला तिच्या पेल तेवढं ती फास्ट ग्रोथ घेणार आहे. तर त्या हिशोबाने 1 लिटरच्या हिशोबाने जर सोडलं, जर तुम्हाला फास्ट तयार करायचं ब्रीडिंग तर तुम्ही 1-2 लिटर तिला पाजू शकता, काही अडचण नाही. म्हशीला जर बाबा 6 लिटर दूध निघत असेल तर तुम्ही 4 काढा, बाकी 2 सोडून द्या. तुम्हाला ब्रीडिंग आज 1.5-2 लाखाच्या 1.5-2 लाखाच्या म्हशी खरेदी करायची आपण एखादी एडी तयार केली तर काही अडचण येत नाहीये. ती तुमचं 1.5 लाख रुपये कव्हर करणार आहे म्हस. राईट राईट. तर दादा आता आपण वगैरे संगोपनाबद्दल बोललो, तर आता जे तुमचं चाऱ्याचं मॅनेजमेंट आहे तर 270-280 काहीतरी म्हशी आहेत. बरोबर. तर यांना चारा मॅनेजमेंट कसं आहे, किती एकरात तुमचा घरचा प्लॉट आहे, बाहेरून किती खरेदी करताय, आणि जे सुक्या चाऱ्यामध्ये किती स्टॉक आहे आणि कुठून खरेदी करताय? आता कसं माहितीये का, तुम्ही ऊस बघितला मगाशी. बरोबर. ऊस जवळजवळ आहे का नाही 40 ते 42 कांड्यावरती ऊस आहे माझा. तर माझाही घरचाच ऊस आहे. आणि नेपीर बघितलं तुम्ही, नेपीर खाली चांगल्या प्लॉटवरती आपलं 2-2.5 एकर नेपीर आहे. आणि जी मका आहे, मका बीज आपल्या समोर ती बघितली तुम्ही. मका चारा, वल्ला चारा मॅनेजमेंट माझ्या घरचा आहे. किती एकर? प्रॉपर घरचा, कमीत कमी 7 ते 8 एकर माझा घरचा चारा आहे. हे समजा मिळून नेपीर म्हणा, ऊस म्हणा, हे सर्व गोष्टी 8 एकर आपला घरचा आहे. आणि जी सुक्यामध्ये जी बघितले तुम्ही, गोडाऊन मध्ये बघितले, हरभऱ्याचा असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, याचं चांगल्या पद्धतीने 200-300 टनाचं आपण स्टोरेज करून ठेवलेलं आहे, की जेणेकरून आपल्याला पावसाळ्यात उपयोगी येते, हिवाळ्यात उपयोगी येते, सर्व गोष्टीमध्ये उपयोगी येते. एका म्हशीला साधारण 2.5 ते 3 किलो सुक्का चारा गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये 7-8 किलो वल्ला चारा हे असं मिक्स करून त्यांना टाकलं जातं. बरोबर. मला एक सांगा, हे जे तुम्ही सुक्का चारा खरेदी करताय ते प्रति किलो कसा पडतो? प्रति किलो आपल्याला कसं आता मार्केट 6 रुपयापासून 9-10 रुपयेपर्यंत बी आहे. त्याच्यामध्ये नमुना आहेत. लांब काडी घेतली 6 रुपयाला येते, चांगलं बारीक घेतलं का 8 रुपये 9 रुपये 7 रुपये येतं. राईट राईट किलो. आता कडबं काय झालंय 2200, 2300, 2500, 3000 पर्यंत कडबं आहे. कडबं परवडत नाही आपल्याला गोट्याला. त्याच्यामुळे आपण सुका चारा म्हणून हरभऱ्याचं बुसकाट असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, त्याचं स्टोरेज चांगल्या पद्धतीने करून ठेवतोय. बरोबर बरोबर. आता मला एक सांगा, हा गोटा बघतोय आपण, गोट्याची देखील माहिती देऊया. हा पूर्ण असा मोकळा पीक सोडलाय आणि असे कप्पे केले गव्हाण, तिथं गव्हाण. तर हे कसं कसं नियोजन आहे सांगा जरा. कसं नियोजन माहितीये का, स्टार्ट टू एंड बसणं सांगतो. तिकडे सांगत जाऊ आपण. शिकडून तिकडं म्हणजे हा जे कप्पा केलेला आहे आपण, हा जे कप्पा केलेला आहे आपण, हा तिकडे 20 आणि इकडे 20 अशा 40 म्हशी बसतात. मध्ये जायला चारा टाकण्यासाठी आपण जागा ठेवलेला आहे. त्या चारा टाकल्या जागा पाठीमागं त्याच्या लगेच पिल्लं ठेवण्यासाठी जागा केलेला आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर लगेच दुसरा कप्पा इकडे तयार होतो. बरोबर बरोबर. सेम जी ही स्ट्रक्चर आहे ती इकडे आहे. गोट्याची लांबी रुंदी जी आहे ती चांगल्या पद्धतीने आपलं असं 450 फूट आहे आणि असं 100 फुटाचे गाळे आहेत आपले. बरोबर. पाण्याची टाकी चांगल्या पद्धतीने आपण तिथे बसवलेली आहे. त्यात जवळजवळ 2 लाख लिटर पाणी आपलं चांगल्या पद्धतीने बसतं त्या टाकीत, स्टोरेज करून ठेवलं. बरोबर आहे. म्हणजे मंडळी बघू शकता, लाईट वगैरे काही नसलेलं, आता शेतात म्हणलं की डीपी जळणे, ह्या समस्या भरपूर येतात, अडचणी भरपूर येतात. पावसाळ्याच्या काळात, वाऱ्या कावदाण्याच्या काळात खांब पडणे, त्याच्यामुळे लाईट जाते. तर 2 लाख लिटर प्लसचा त्यांनी टँक केलेला आहे, जेणेकरून 2-4 दिवस तरी पाणी जातात. 4-5 दिवस 4-5 दिवस ते पाणी जातं. तर दादा आता हा पेस मोकळा ठेवण्याचं कारण काय? हा मोकळा ठेवण्याचं कारण काय म्हणजे माहितीये का, इथं ही पिल्ल्यांची दावण बांधायला आपली होती पहिले. आता थोडस जरा रिपेरिंग करून त्याला काय थोडस ही जागा ठेवण्यामुळे पिल्ली बांधण्यासाठी हे मसरांची इकडे पिल्ली बांधण्यासाठी जागा ठेवलेला आहे. काय ना काय. मला एक सांगा, गव्हाणीचे काय मेजरमेंट आहे? गव्हाणी जे आपण बनवलेले आहेत, ही गव्हाणी जी आहे, ही जी हाईट इकडची 3 फूट घ्यायची, ही 2.5 फूट घ्यायची. हे 2.5 फूट घेतलेला आतला मधला गाळा आहे का नाही 1.5 फुटाचा घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये एक लेवल लावणार, तिकडं 0 करायचं, इकडं 4 इंच लावायचं. त्याच्यामध्ये लेवल लावले, हे 11 फूट झालं तर ह्याच्यामध्ये आहे का भरून घ्यायचं कॉन्क्रीटनी आणि चारा टाकण्यासाठी व्यवस्थापन चांगलं पद्धतीने होतं. ठीक आहे. आणि हा जो मधला पीस आहे, हा मधला पीस आहे तो 2 फुटाचा, 1.5 फुटाचा, जे काय ज्याला जागा जशी असेल त्या हिशोबाने मधली जागा मी 2 फुटाची ठेवलेली आहे. राईट राईट राईट. असं मंडळी हे. आणि हे जे बल्ब लावलेत असे, थंडीच्या दिवसात कसं होतंय, थंडी भरपूर असते. बरं. त्याच्यामुळे ही एक बल्ब लावला साधारण एक 10 फुटाच्या एरियामध्ये आहे का नाही, कव्हर करतं, गरमी पैदा करतं. ही त्या बल्बाची खासियत असे. बरोबर बरोबर. आणि ह्या 10 फुटाच्या ह्याच्यात कव्हर केलं तर त्यांना म्हणजे थोडीशी थंडी वाजत नाही, ऊब लागत. आपण झोपायचं गोधडी कांबरून आणि ह्यांना सोडायचं ओपन. मी ती व्यवस्था पण चांगल्या पद्धतीने केलंय. उन्हाळ्यात आपले फॅन बिन एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने गोठ्यामध्ये करून ठेवले. म्हणजे काही
एक ही गोष्ट आपल्याला अशी मिळणार नाही की इथं नाही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत एकदम, म्हणजे काहीच गोष्टींची कमतरता या गोठ्यामध्ये नाही. तुम्हाला 100% इथं पूर्ण 100% मार्गदर्शन मिळणार आहे मित्रांनो. तर दादा मला एक सांगा, आता ही जी गव्हाण केली तर ह्या दोन्ही म्हशी म्हणजे किती फुटावर अशा बांधलेल्या आहेत? पहिली कडी दावून चालू केल्यापासून आहे ना 1.5-2 फुटावरती सोडायची आणि म्हशीच्या तिच्यामध्ये 3-3.5 फुटाचा अंतर ठेवायचा. अशी म्हस आहे ना क्लोज राहिली पाहिजे सारखी. बरं. तर ती कुठेतरी थोडस व्यवस्थित राहते. ही एक जी मॅट टाकलेला आहे 4x6चा, त्या मॅट वरच म्हस बसली पाहिजे. तिनं तिच्या मॅटवर हिच्या मॅटवर हिर उभा करायची अशी सिस्टीम नाही. डबल दाव्याने बांधायची, काही अडचण नाही. तिला व्यसन नाहीये, मुरकी नाहीये, काही नाहीये. बरोबर. तर मंडळी अशा पद्धतीनं नियोजन आहे. तर दादा आता ह्या पहिल्या सगळ्यात जुन्या म्हशी, जुन्या म्हशी, ही पहिल्या लोड मधली म्हस आपली. किती वेळ त्याची म्हशी? ही आता आपल्या पाशी आहे का नाही, दिसाय आता जर मार्केटला काय काढली तरी दुसऱ्या येताला लिखते माझ्याजवळ. बरं. ऍक्च्युली आहे ती चौथ्या येताची. तर मंडळी बघू शकता शरीर रचना बघा तिची. चौथ्या येताची ही म्हस कमेंट मध्ये सांगा मला, ह्यांच्या बरोबर मला फोन येऊ द्या की ही म्हस तुम्हाला चौथ्या येताची दिसते का. बरोबर. कुणी मला म्हणायचे बाबा ही चौथ्या येताची म्हस आहे, आता रोगला मार्केटमध्ये काढली तर ही दुसऱ्या येताला म्हणून विकू शकतो आपण. म्हणजे आपण एक रचनेच्या माध्यमातून ज्या म्हशी बघितल्या सगळ्यात, असे कोणतीच कमजोर म्हैस दिसते नाही आपल्याला. सगळ्या म्हशींची सांभाळणी टाईट असल्यामुळे सगळ्या म्हशींच्या तब्येती चांगल्या आहेत. बघू शकता आता ही प्रॉपर हरियाणाची म्हैस ही आहे. फेस क्वालिटी बघा चांगली, किती टॉप क्वालिटीला आहे. ही जी दुधाची क्षमता साधारण आहे का नाही, एका टायमाला 10 ते 11 लिटर पेनाळी क्षमता हिची. ही पहिल्यांदा लॉट मध्ये आणली होती त्या टायमाला 1,96,000ला म्हस आणलेली आहे. बरोबर. आणि हिच्या शेजारची 25 लिटरची म्हस आहे, ती तुम्हाला दाखवतो. आता हीच गाभण आहे का काय? हे आता 8व्या महिन्यामध्ये गाभण आहे, तरी सुद्धा दोन्ही टायमाला 10-11 लिटर पेळायला लागली. बरोबर. गाभण असून सुद्धा म्हणजे फुल दूध क्षमता आहे. फुल दूध क्षमता. चल. आणि एवढा आहे बघा मसरात, आपण कुठेही उभा राहू द्या, शांतता संयम. बरोबर. ह्याला खरे ते आपलं लक्ष्मी म्हणायचं. राईट. कुठले तर ते आपल्या पंढरपूरच्या म्हशी पुढे गेलं, एक जर शिंग हाणलं गडी आउट झाला, राईट, परत येत नाही. आणि कुठं तर सुटून गेले का ती कुठं गावायला बी पत्या नाही तिचा. आता ही म्हस बघा, ही माझी 25 लिटरची म्हस आहे, दोन्ही टायमाला 25 लिटर दूध देते. आज 8व्या महिन्यामध्ये गाभण आहे. बघा शरीर रचना तिची किती मोठ्या पद्धतीने ठेवलेली आहे तिनं. पण माझं सांभाळायची जी फीड आहे ती वेगळ्या पद्धतीचं आहे, माझं खुराक जी आहे ती वेगळ्या पद्धतीचं आहे. मी जी टाकतो ती खुराक हिला आहे का नाही चांगल्या पद्धतीनं 5-5.5 किलो खुराक एका टायमाला जाते माझं. चांगल्या पद्धतीने बघा ठेवून बिवून कशी आहे तिची. चल हे अशी म्हस तयार करायला आहे का नाही, त्याला म्हणते ती नाद केला पण वाया नाही गेला. नाद पाहिजे. नाद पाहिजे. बरोबर. आधी नाद पाहिजे ते. आता ते शेजारचं बघा ही कसं आहे. उठ रे चल. ओठ. बघा ही म्हस बघा कशी तयार केली. म्हस तयार करायला आहे का नाही लक्षात ठेवा, तुम्ही 10 ठेवा, 20 ठेवा, 50 ठेवा म्हशी. आज माझ्याकडे 200 म्हशी आहेत म्हणून हिच्याकडे लक्ष देऊन नाही ना चालत. बरोबर. तर मला माझी लक्ष्मी आहे, मला सांभाळणं भागच आहे तिचं. चल आज अहो ही म्हशी आहे, एका टायमाला पिळते 9-9.5 लिटर आहे. आता ही आपल्याकडे तिसऱ्या येताला आहे. आणि हिचं यात जे आहे 25 लिटर वालीचं, तिचं आज 5वं यात आपल्यापाशी खाली होणार आहे. बरोबर. वाटते का तुम्हाला 5व्या म्हशी येताचे? कुणी मला कमेंट मध्ये SMS करा, फोन करा की साहेब तुमची 25 लिटरची म्हस 5व्या-6व्या येताची वाटतच नाही मला. बरोबर. का तर या आता रोगला दिसते दुसऱ्या-तिसऱ्या येताची. बरोबर. शिरा बघू शकता तुम्ही. बघा तिचे पाईप कशी आहे चांगल्या पद्धतीनं. ही पाईपाची ठेवून ही दुधाची मी आणि तिला म्हणजे आपण म्हणतो ना नावे आणून बुडून ठेवायचं, ही सिस्टीम मी करत नाही. बघा पाईप कशी मोठी लाट पाईप आहे बघा, आहे का ही पाईपचा धरा आहे रचना आहे. तर अशा खरेदी करत असताना नजर बी पाहिजे त्या पद्धतीची आपली, तर ती म्हशी चांगल्या पद्धतीने आपण खरेदी करू शकतो. तर मंडळी अशा पद्धतीने इथं बघू शकता आता हे मशीनचे पिल्लच आहेत नाही झाले. ही मशीनची पिल्ल झाली. आणि आपले हे गावरान खिल्लार जे आपण खिल्लार म्हणतो, आपली लक्ष्मी, ते प्रथम या गोठ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर असं म्हणजे सगळ्या जनावरांचा तिकडे साहिवाल गाय देखील आहे, जर्सी आहे, परत अजून तिकडे गावरान देखील आहे. गावरान तांबड त्याला म्हणतात, आमच्या इथे कपिला म्हणतात. कपिला हे दोन्ही गायी आहेत माझ्याकडे. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गायी माझ्याकडे आहेत. बरोबर. फक्त एक ती मी माझ्या गोठ्यामध्ये व्यवसायामध्ये आहे का नाही एक असावं काळं तांबडं पांढरं. बरोबर. ही माझ्याकडे सर्व तुम्हाला बघायला भेटेल. आता बुल देखील बघूयात आपण. होय. आता ब्रीडिंगचं काम दोन्ही सर दोन्ही बी करते आता सध्या. दोन्हीच काम चालू आहे चांगल्या पद्धतीने आपल्यापाशी.
तर मंडळी आता हा रेस्ट पिरियड चालू झालेला आहे, गोठा एकदम स्वच्छ झालेला आहे, मशीनची रेस्ट चालू, काही म्हशी बसलेल्या आहेत. आता व्हिडिओ चालू असल्यामुळं म्हशी उभा आहेत. तर दादा या बुलचे काय डिटेल आहे? आता ह्याच्या पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलं होतं, बर ही जी बुल आहे ती ह्याच्या आईचं रेकॉर्ड आपल्याला तिथं सांगितलं गेलं होतं 22 लिटरचं, पण ते काय आपण खरं धरायचं नाही. शेवटी खरेदी करून त्याला आपण आणलाय. शेतचं आपल्याला मायलेज इथे गोट्यामध्ये 18 लिटर 19 लिटर निघायला लागले. 18 लिटर 19 लिटर ह्या बुलचा आपल्याला रेकॉर्ड निघायला लागलेला आहे. चांगल्या पद्धतीने हे ना आपल्याला या धंद्यामध्ये यशस्वी करणारा माणूस हाच आहे आपल्यासाठी. बरोबर. हा आपला दोस्त बी आहे, आपला मित्र बी आहे, सर्वच काय आपल्यासाठी आहे. लक्षात ठेवा, हा एक झाला का नाही 200 बाहेर लक्षात ठेवा. का तर ही पाहिजे आपल्याला. बरोबर. स्विमिंग तर स्विमिंग 100% सक्सेस होतंय. कोण म्हणते नाही म्हणते ना, त्याला आपण तिथं काम करू त्या गोष्टीवर. बरोबर. पण ही असणं फार गरजेचं आहे. नॅचरली काम करणं आणि हात टाकून काम करणं हे वेगळं आहे. 100% ही गोट्यावरती असावं, काम चांगलं होईल आपल्या संग. राईट. आता इकडे हे जे कप्पा आहे पूर्ण हा खाद्याचा आहे का? ही पूर्ण बरोबर सरकी बघा. आता तिथं सरकी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवतो. अशी सरकी कुणाला जर भेटली तर मला कमेंट करून सांगा, त्याच्या खाली तुम्हाला त्याचं उत्तर भेटलं जाईल. बरं. 18% तेलाची सरकी आपल्याकडं. आज चांगल्या पद्धतीने तुम्ही कुठलीही सरकीचं पोतं बघा, तेल बाहेर आलेलं आहे. बरोबर. कुठलीही सरकीचं पोतं बघा तुम्ही, तेल बाहेर आलेलं आहे बघा. अशी सरकी मला वाटत असेल या सोलापूर जिल्ह्यामध्ये की मला सोडून सरकी कुणाकडे भेटत असेल, भेटणार सुद्धा नाही. बरोबर. बघा ही सरकी कशी 18% तेलाची सरकी, ओपन सरकी पूर्ण. बरोबर. तेलकट हा तेलकट आहे, पूर्ण तेलकट आहे. ही सरकी मला वाटत असेल की माझ्यापेक्षा सोडून माझं जे गोठा आहे तिथे 100% मिळणार. ही 27-28 गोठा आहे तिथे मिळणार, पण बाहेर कुठे मिळणार नाही जास्त सरकी. आणि बाकीचा हरभऱ्याचा बुसकाट बघा, हे असं ओरिजिनल हरभऱ्याचं बुसकाट, गव्हाचं बुसकाट आहे. गव्हाचं बुसकाट बघा, एमपीत येतं आपल्याला. बरोबर. आता हरभरा चुनी दाखवतो तुम्हाला. बघा अशी हरभरा चुनी ओरिजिनल पाहिजे आपल्याला, डुप्लिकेट काही चालत नाही. 2 रुपये महाग, पण मला एकदम टकाटक पाहिजे आपल्याला. ही हरभरा चुनी बरोबर ओरिजिनल खस पाहिजे त्याच्यामध्ये. काहीतरी आणायचं काहीतरी टाकायचं असली सिस्टीम नाही. परत चिलक बघा, हरभरा चिलक बघा, ही चांगल्या पद्धतीने हरभरा चिलक ओपन. ह्याच्यानं काय होतंय, मस तयार होती, फॅट्स चांगल्या लागतात आणि मग ती म्हशीला ग्रोथ फास्ट लागतो. बरोबर. ही आपल्याला आहे का नाही साधारण 34-35 रुपये किलोने मिळतं. बरोबर. आणि मिल्लर मिक्सर सुद्धा आपल्याकडे चांगल्या कंपनीचा आपण ठेवलेला आहे, व्यवस्थित आहे. मिनरल मिक्सर डायरेक्ट स्टॉक मध्ये यूज होतो. आपण कुठलीही गोष्ट करत असताना स्टॉक मध्ये करतो. लक्षात ठेवा, क्वांटिटी मध्ये गोठा केलाय आणि ही कुठेतरी 1-2 बॅग आणायला स्टॉक मध्ये घ्या. 2 रुपये मार्केट आपल्याला कमी मिळतं. हा असं आहे. आणि हे या ठिकाणी आता हे चाराचं माझं व्यवस्थापन आहे. चारा ही कुठे बघा चांगल्या पद्धतीने आपण बघा हे सर्व मिक्स केलेलं आहे. आता ही बघा, ह्याच्यामध्ये मका आहे, बघा मका आहे, हरभऱ्याचं बुसकाट आहे, ऊस आहे. या सर्व गोष्टी अशा बारीक केल्या जातात. बारीक करून मशीन बी तेवढी आपल्याला चांगली पाहिजे. ही सरदारजीचा बोंगा आहे. ही जवळजवळ तासाला आहे का नाही 2200 ते 2300 किलो ह्याचा आवरेज आहे काढायचं. एक 40 मिनिटाच्या आसपास आपल्याला 3 टन ते 4 टन माल म्हणजे कटिंग करून देते. कितीही जास्त कुठे याच्यावरती करू शकतो आपण. कमीत कमी 300 म्हशी टार्गेट आहे ह्या मशीनीचं. बरोबर. तर आता आपण सगळं गोठा फिरून बघितला. बरोबर. सगळ्या गोष्टी बघितल्या. आता मला एक सांगा, डेलीचं तुमचं कलेक्शन किती आहे? आता 1640-1630 आपलं कनेक्शन आहे दिवसाचं, सकाळचं आणि संध्याकाळचं मिळून. बरोबर. आता हे जे केलंय, आता बघा ही वल्यामध्ये मी लोकांना दाखवू आपण. ही जी आहे ही सर्व मिक्स केलेलं आहे ह्याच्यामध्ये. बघा बघा सर्व मिक्स केलेलं, म्हणजे आता भिजू घातलंय आपण. हरभऱ्याचा कळणा आहे, परत सरकी आहे, शिलका आहे, भरडा आहे. या सर्व गोष्टी आपण आहे का नाही अशा भिजू घालायच्या. ही जोपर्यंत बघा ही जवळजवळ आहे का नाही एक 5 ते 6 तास मध्ये भिजत नाहीये तोपर्यंत ह्याचा अल्कोहोल तयार होत नाहीये. म्हणजे आपण म्हणतो त्याला फॅटसाठी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने हे तयार झालं पाहिजे. तर ती कुठेतरी आपल्याला 2 रुपये त्याचा फायदा होतो म्हशीला. बरोबर. दररोजचं कलेक्शन कितीच म्हणला तुम्ही? 1640, 1630, 1650. 99% 1600 वर होतं आपलं. बरोबर. मग साधारण रेट काय बसतोय? खर्च किती? खर्च वजा नफा किती? आता कसं आहे माहितीये का, 1600 लिटरचा साधारण आपल्याला आहे का नाही 62-63 रुपये रेट पडतो आम्हाला. 75-80च्या आतनं मला फॅट लागते आणि त्या हिशोबाने ती रेट पडतात. 1 रुपया 2 रुपये आपल्याला ट्रान्सपोर्ट मिळतोय, रुपया एक बोनस मिळतोय. असं म्हणून 65-66 ची लेवल आपली दिवसाची लागते त्याची. 65-66.
बरोबर बरोबर. चांगले पैसे होते दुधाच्या ह्याच्यातनं मी चांगला साधारण पैसे. किती नफा येतो आता यावर? साधारण कसं आहे माहिती आहे का, 100% मधलं 60% खर्च आहे बर आणि 40% आपली निव्वळ नफा आहे आपल्याला. मग नफा किती? नफा बघा साधारण आहे का नाही, जर आपलं जर 50,000 तयार झालं तर 30,000 रुपये खर्चाला 20,000 रुपये आपले आपल्याला. हा. मोठ्या क्वांटिटीत सांगायला गेले कोणाला गणित जमणार नाही, बरोबर त्यामुळे गणित सांगत नाही. बरोबर. जे त्यानं समजून घ्या 1600 लिटरचे पैसे होते ते किती 60 रुपयानं, आणि ती गणित जे त्यानं मारून कॅल्क्युलेशन करा. आणि शेणखताचं काय वेगळं होतं? शेणखताचं कसं आहे माहितीये का, शेणखत ही ग्रॅमचं सोनं आहे आपल्याकडे. बरोबर शेणखत ह्याने एवढा आहे की आता ही उठल्यानंतर सोनच टाकायला चालू करते त्या. बरोबर. ती सोनं परत माझं सोनं फक्त उघड्यावर आहे आणि सोनाला सोनं फक्त लॉकर मध्ये. त्यांना चोरी होते, माझी चोरी होत नाही. बरोबर. माझं ओपन आहे, पण 7,000 रुपये ट्रॉलीने शेणखत आमच्या इथनं जातं. बरोबर. आता सोनं चालू असेल 7,500 रुपये ग्रॅमने, पण माझं 7,000 रुपये चालू आहे. बरोबर. 100% शेणातही मोठा वाटा माझा त्याच्यामध्ये आहे. बरोबर. चांगल्या पद्धतीने वार्षिक बघा 50-55 लाखात शेणखत आपण चांगल्या पद्धतीने विकतो. बरोबर बरोबर. तर अशा पद्धतीने आपण सगळी माहिती बघितली व्हिडिओच्या माध्यमातून. बरोबर. शेतकरी बांधवांना तुमच्या जर काही शंका असतील तर या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.